मित्रांनो, बांधकाम कामगार असेल तुम्ही आणि तुमच्याकडे कार्ड असेल तर कार्ड रिन्यू कसे करायचं, हा ॲप्लिकेशन कसं फिलअप करून आणि कोणत्या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे, हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, बांधकाम कंत्राटीदारांचे ठेकेदारांचे विकासच कामाचे बांधकामास मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्यास प्रमाणपत्र. आपल्याला या ठिकाणी जावक क्रमांक लिहायचे, जावक दिनांकसुद्धा लिहायचे आणि पासपोर्ट साईज फोटो नियोक्त्यामार्फत साक्षीकृत म्हणजे आपल्याला चालू अपडेट फोटोसुद्धा काढून घ्यायचे, या चौकटीमध्ये लावून द्यायचे आहे. नियोक्त्याच्या ठेकेदारांचा विकासाचा तपशील आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये फिलअप करायचे आणि या ॲप्लिकेशनसोबत आपल्याला कोणकोणते कागदपत्रे जोडावे लागणार आहेत तेही तुम्हाला मी सर्व माहिती देणार आहेत. तर बघा, या ठिकाणी नियोक्त्या ठेकेदारांचे विकास कामाचे नाव, नियोक्त्याचे ठेकेदारांचे विकास कामाचे स्थापनेचे नाव, तिसरा आहे ठेकेदार विकास नोंदणी क्रमांक आणि चौथा आहे ज्या विभागामार्फत नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आलेलं आहे त्या विभागाचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि संपर्क नंबर असं आपल्याला फिलअप करायचं आहे. हा ॲप्लिकेशन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पी डी एफ दिले आहेत. ती पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड करण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायचं, तेव्हाच हा पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवा शर्ती अधिनियम 1996 व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवा शर्ती नियम 2007 अन्वये लाभार्थी म्हणून खाली नमूद बांधकाम कामगारास बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. तर आपल्याला हे बांधकाम कामगारांची तपशील या ठिकाणी आता भरायची आहे. तर बांधकाम कामगारांची तपशील आपल्याला कसं भरायचं, आपलं या ठिकाणी कामगारांचं नाव, महिला असेल किंवा स्त्री असेल ते या ठिकाणी टिक करायचं आहे. वय, वर्ष आणि पत्ता पूर्ण या ठिकाणी द्यायचं आहे. गावाचं नाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि संपर्क कॉन्टॅक्ट नंबर हे सर्व फिलअप करून घ्यायचं आहे. नंतर कामाचा प्रकार, स्वरूप आपल्याला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. कामाचा कालावधी कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत, एकूण दिवस किती दिवस होते हे आपल्याला डिटेलमध्ये फिलअप करायचं. तर कामगारांचं सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता या ठिकाणी फिलअप करायचं, म्हणजे ज्या ठिकाणी कामगार काम करत आहे सध्याचा तोच पत्ता या ठिकाणी डिटेलमध्ये फिलअप करायचं आहे. गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक कोणत्या तारखेला झाले होते आणि किती वेतन आहे, त्यांना मानधन वेतन आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सर्व फिलअप करायचं आहे. तर या पद्धतीने हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये फिलअप करायचं आहे. आणि हे कार्ड बघा, तुम्हाला हे बांधकाम कामगारांचं कार्ड आहे, हे कार्ड रिन्यू करण्यासाठी आपल्याला हे ॲप्लिकेशन अप्लाय करावं लागतं. नियुक्त्याच्या ठेकेदार विकास कामाचा सही व शिक्का, म्हणजे आपल्याला इंजिनिअरचं या ठिकाणी शिक्का व सही घ्यायचे. आणि या ॲप्लिकेशनसोबत आपल्याला आपलं आधार कार्ड लागेल आणि आपल्याकडे जे कार्ड आहे ते कार्ड रिन्यू करण्यासाठी आपण हे ॲप्लिकेशन अप्लाय करतो, ते कार्डचं झेरॉक्ससुद्धा या ठिकाणी जोडायचं आहे तुम्हाला. हे या पद्धतीने हे ॲप्लिकेशन तुम्हाला पंचायत समिती बांधकाम कामगार विभागामध्ये जाऊन तुम्हाला हे सबमिट करून द्यायचं आहे. तुमचं कार्ड या ठिकाणी रिन्यू होणार आहे मित्रांनो. तर या पद्धतीने आपल्याला आपलं स्वतःचं बांधकाम कामगार असल्यास कार्ड आहे तो कार्ड आपण रिन्यू करू शकतो. पहिल्यांदा तुम्ही माझ्या चॅनलवर त्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.